छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्यामध्ये घडशी समाजाचे मावळे व सेवक प्रत्येक गडावर आणि देवदैवतांच्या मंदिरामध्ये सनई चौघडा नगारा वाजवण्याचे काम करीत होते। त्याबद्दल 12 बलुतेदारांमध्ये घडशी समाजात छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या अधिकारात देवस्थान जमिनी इनाम दिल्या होत्या। त्या इनाम जमिनी मराठा समाज आणि इतर समाजांनी सद्यस्थितीत या अनधिकृत बळकावून वहिवाट करीत आहेत। या इनामी जमीन परत घडशी समाजास मिळाव्यात यासाठी अखिल भारतीय घडशी समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य घडशी समाज यांच्या वतीनं आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाची मागणी जी आहे ती मागणी अशी आहे की शिवकाळामध्ये हा घडशी समाज देवाची सेवा करण्यासाठी सनई चौघडा वाजवून आपली उपजीविका भागवत होता। त्यासाठी त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या। त्या जमिनीच्या माध्यमातून ते आपली उपजीविका करत होते। परंतु कालांतरानं या ठिकाणी या ज्या मिळालेल्या जमिनी आहेत या जमिनी गावातल्या गुंडांनी धनदांडग्यांनी बळकावलेल्या आहेत। थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठ्यांनी बळकावलेले आहेत आणि त्यामुळं आज या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे। मिळालेली जमीन अगोदर तुटपंजी होती तरीसुद्धा कशी तरी उपजीविका ते भागवत होते। आजची परिस्थिती अतिशय भयंकर आहे। यांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत नाही। त्यांना ओबीसीमध्ये घातलेलं आहे। ओबीसीमध्ये जवळजवळ 275 जाती आहेत, म्हणजे इथं 300-350 जातींच्या समूहामध्ये त्यांना घातल्यामुळे त्यांच्या वाट्याला काहीच येत नाही। आणि आज जे काही वातावरण चाललेलं आहे त्या वातावरणामुळं तर या ठिकाणी हा घडशी समाज पूर्णपणे घाबरून गेलेला आहे। या ओबीसीमध्ये जर मराठा समाजाला घातलं गेलं तर या समाजाच्या वाट्याला काहीही येणार नाही। तुमची मेन मागणी काय? गावामध्ये एखादी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होण्यासाठी संधी मिळत होती तीही संधी जाणार आहे आता त्यांची। आणि त्यामुळं यांची उपजीविका भागवण्यासाठी या ठिकाणी त्यांना मिळालेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी शासनानं त्यांना परत कराव्यात। देवस्थान इनाम जमिनी जशा गुरुवांच्या परत करण्याचा कायदा कोर्टानं केलेला आहे तसं घडशी समाजाच्या हस्तांतरित झालेल्या जमिनी अतिरिक्त दुसऱ्याने बळकावलेल्या जमिनी याचा सर्वे कलेक्टरने करावा, राज्य सरकारनं करावा आणि त्या जमिनी त्यांना परत कराव्यात ही महत्त्वाची मागणी आहे। आणि त्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत।